आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये आज सकाळपासून आयकर विभागानं धाड सत्र सुरू केलंय। नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांवरती आज सकाळी आयकर विभागानं धाड टाकलेली आहे। मुंबई आणि ठाण्यातील पथकाकडून ही कारवाई करण्यात आली। 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या निवासस्थानी त्याचबरोबर कार्यालयांवर आयकर विभागाच्या माध्यमातून छापेमारी सुरू आहे। इन्कम टॅक्सचे अधिकारी सकाळीच नाशिकमध्ये दाखल झालेले होते। साधारणतः सकाळी 7 वाजल्यापासून नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या भागातील 20हून अधिक ठिकाणी हे छापामारी चालू आहे। साधारणतः 70 गाड्या या अधिकाऱ्यांच्या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि 100च्या आसपास अधिकारी कर्मचाऱ्यांची टीम असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। मुंबई ठाणे या परिसरातून टीम आल्याचं देखील प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि हे सर्व अधिकारी छत्रपती संभाजीनगरला होते। छत्रपती संभाजीनगरहून हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की सिटी सेंटर मॉल परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाचं हे निवासस्थान आहे आणि आतमध्ये सशस्त्र पोलीस देखील तैनात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुरक्षेची व्यवस्था केली जात आहे आणि आतमध्ये आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही छापामारी सुरू आहे, हिशोब तपासणी केली जात आहे। केवळ हेच एक ठिकाण नाही तर नाशिक शहरातल्या अन्य ठिकाणी देखील अशा स्वरूपाची छापामारी सुरू आहे। त्यामुळे हिशोब तपासणीमध्ये नेमकं काय हाती येतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यांच्याकडून कुठल्या स्वरूपाचा कर हा बुडवला जातोय का याची आता तपासणी केली जाते। या एकूणच घटनेमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडालेली आहे। त्यामुळे आणखी कोणाकोणाचा नंबर यामध्ये लागतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी अशा स्वरूपात बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापामारी झालेली होती। साधारणतः 4 ते 5 महिन्यानंतर पुन्हा एकदा अशा स्वरूपाची छापामारी नाशिकमध्ये सुरू झालेली आहे। अनेक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हे सत्ताधारी पक्षाशी देखील संबंधित असल्याची माहिती मिळते। त्यामुळे नेमकं आजच्या कारवाईमध्ये काय काय बाहेर पडतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।